रायलेश्वर महादेव मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा। रघुनाथनगर येथील रायलेश्वर महादेव मंदिरात मोठ्या भक्तिभावाने अनेक महिलांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला। माजी नगरसेवक व संस्थापक कैलासवासी वसंत नागवेकर यांनी 35 वर्षापूर्वी हा दीपोत्सव सुरू केला होता। त्याला आता भव्य स्वरूप आले आहे। त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आणि रायलेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष साईनाथ नागवेकर यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे। त्यांनी व त्यांच्याबरोबर उपाध्यक्ष आनंद वाईरकर, सचिव देवेंद्र खोत, खजिनदार सुनील वाईरकर, कार्याध्यक्ष बाळकृष्ण हिंदळेकर, उपसचिव संजय वाईरकर, उपखजिनदार सुरेश कदम, सदस्य मोहन पाटील, सूर्यकांत परब व पुजारी संजय जोशी ही मंडळी ही परंपरा सुरू ठेवली आहे। या दीपोत्सवाला माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले या आवर्जून उपस्थिती लावली होती। त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी परिसरातील बऱ्याच महिला भक्तगण उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते यावेळी 5,500 दिवे मंदिरात लावण्यात आले। तर सुचित्रा पिंगटे यांनी सुंदर अशी रांगोळी काढली होती। यावेळी साईनाथ नागवेकर यांनी रायलेश्वरावर इथल्या महादेवावर भाविकांची श्रद्धा आहे। हे एक जागृत देवस्थान आहे, त्यामुळे महिला येथे दीप लावण्यासाठी भक्तिभावाने येतात। यावर्षी दीपोत्सव केला, त्यापेक्षा भव्य असा दीपोत्सव पुढच्या वर्षी करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले। असं वाटतं आदरणीय आनंद दिघे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मंदिर आहे। माजी नगरसेवक माननीय आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक दिवंगत वसंतरावजी नागवेकर यांनी या मंदिराची स्थापना केली। वर्षानुवर्षे सामाजिक धार्मिक उपक्रम या मंदिरामध्ये या मंडळाच्या वतीने आयोजित केले जातात। दीपोत्सव हा खरोखर बघण्यासारखा असतो आणि आज खऱ्या अर्थानं नागवेकर साहेबांची आठवण येते, कारण नागवेकर साहेब एक असं व्यक्तिमत्व होतं की सगळ्यांना घेऊन जाणार आणि या मंदिराचं जे काही पावित्र्य आहे ओव्हरऑल हे सगळं नागवेकर साहेबांमुळे या ठिकाणी ते जपून राहिलं आणि हे मंदिर अतिशय सुंदर, सुबक आणि अतिशय स्वच्छ अशा मंदिरांपैकी एक, ठाण्यातल्या एक नावाजलेल्या मंदिरांपैकी आहे। या दीपोत्सवामध्ये लावलेल्या दिव्यांमध्ये जो प्रकाशमय झाला आहे, तसंच सर्व माझ्या विभागातील नागरिकांच्या आयुष्यात देखील त्यांचं जीवन प्रकाशमय हो अशा शुभेच्छा या दीपोत्सवाच्या निमित्ताने देतो। लोकांना आवाहन करायची गरज नाही। मतदान केंद्रावरती जो जाणार आहे त्याला माहिती आहे कोणाला मतदान करायचं आहे, कारण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व माननीय मुख्यमंत्री साहेब करतात। त्यांनी केलेलं काम, त्यांच्या कामाचा प्रकाश हा सर्व दूर पसरलेला आहे। तो काही नुसता फक्त या मतदारसंघापुरता नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सर्व दूर पसरलेला आहे। त्यामुळे लोक जो मतदान केंद्रावर जाणार तो धनुष्यबाणच दाबणार, याच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही। त्यामुळे लोकांना काही आवाहन करायची गरज नाही। किंबहुना ही निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली आहे, साहेबांच्या लाडक्या बहिणींनी हातात घेतली। जिथे जातो तिथे महिला स्वयंस्फूर्तीने त्यांचा प्रचार करतात। त्यामुळे लोकांना काही सांगायची गरज नाही। तुम्ही बघत राहा। 23 तारखेला आज हा दीपोत्सवाच्या निमित्ताने जशी दिवाळी झाली तशी देव दिवाळी ही मोठ्या प्रमाणात 23 तारखेला साजरी होईल। श्री रायलेश्वर महादेव की जय। रायलेश्वर सेवा मंडळ माजी नगरसेवक कैलासवासी वसंत नागवेकर त्यांचा मी मुलगा साईनाथ वसंत नागवेकर बरोबर, हे त्यांनी परंपरा 35 वर्षापासून चालू केली बरोबर। आम्हाला खंत आहे की बाबा 2 वर्ष ते नाही आहे आमच्या बरोबर, त्यांची आम्हाला कमी वाटते, पण ना तसाच याच्यानी आम्ही साजरा करतोय। काय तेच मी तुम्हाला सांगितलं, 35 वर्षापासून हे एक मंदिर एक जागृत देवस्थान आहे बरोबर। त्यासाठी सर्वांना एक भावना आहे बरोबर। आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे, म्हणजे शंकरांनी त्रिपुरासूरचा वध केलाय बरोबर, आणि ते पण रायलेश्वरावरती येऊन एक पंक्ती लावणं ते त्यांच्यासाठी सौभाग्य आहे। त्यासाठी एवढे जण ना भाविक एवढ्या पंक्त्या लागतात, हे सर्व म्हणजे एक श्रद्धा आहे रायलेश्वरावरती आणि आम्ही केवळ एक सेवक आहोत बस। किती हजार पंक्त्या लावतो तुम्ही? आता यार आम्ही 5,500 पंक्त्या लावल्या आहेत बरोबर। आता ते पुढच्या वर्षी अजून वाढेल, तर अजून वाढू शकतो बरोबर। काय करणार तुम्ही? आव्हान म्हणजे आता देवाचं हे देवाचं ते कोणाला आव्हान नाही करू शकत। केवळ एक आहे बाबा, 20 तारखेला इलेक्शन आहे, सर्वांनी माझे जे भाविक आहे जे शंकराचे ह्याला आलंय आमच्या रायलेश्वर मंडळाकडून ना सर्वांना आव्हान आहे की बाबा 20 तारखेला जाऊन एक सकाळी मतदान करा आणि मग सुट्टी मनवा, चालेल। माझं नाव देवेंद्र खोत, मी या मंडळात सेक्रेटरी म्हणून काम करतो। गेली 35 वर्षापासून आमचा प्रोग्राम चालू आहे।
स्वर्गीय वसंत नागवेकर साहेब यांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे त्यात आम्ही त्यांच्या रूढी जोपासण्याचा इथे प्रयत्न करतोय आणि सगळं हजारो भाविक इथे येतात आमच्या इथे रात्री 11 ते 12 वाजेनंतर प्रोग्राम चालू असतो. आता याच्यानंतर आम्ही फटाक्यांची जी आतिषबाजी आहे लहान मुलांना देतो ते करून आम्ही हा सण साजरा करतो त्रिपुरेश्वर. नक्कीच वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.